आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये युवक काँग्रेसला आणखी एक मोठं भगदाड पडलंय। माजी युवक शहराध्यक्ष राहुल शिरसाट हे 70 ते 80 कार्यकर्त्यांसह पक्षाला राम ठोकणार आहेत। युवक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनीही पार्थ पवार यांची भेट घेतलेली आहे। तर शिरसाट आणि सुरवसे हे दोघेही युवक काँग्रेसच्या आंदोलनातील चेहरे होते, पण पार्टीने उपेक्षा केल्याने दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता एक मोठा धक्का पुण्यामध्ये हा काँग्रेसला म्हणावा लागेल। एकीकडे धंगेकर हे काँग्रेसला राम ठोकणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता या दोन नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी तयारी केल्याचं दिसतंय। त्यांनी पार्थ पवार यांची भेटही घेतली। तर काँग्रेसची पडझड सुरूच आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचं आता बळ वाढणार असं दिसतंय, कारण हे मोठे नेते जे आहेत, जे मोठे चेहरे आहेत पुण्यातले काँग्रेसचे, ते आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे धंगेकर सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली होती। त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये इनकमिंग वाढलेला आहे। तर महाविकास आघाडीमधील एक मोठा पक्ष असलेला काँग्रेस, तिथे मात्र आउटगोईंग सुरू झाले असंच म्हणावं लागेल। काँग्रेसची ही पडझड आपल्याला पाहायला मिळते। जेव्हापासून विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून अशा पद्धतीने गळती लागल्याचं दिसतंय विरोधी पक्षातील पक्षांना, आणि त्यामध्येही आता काँग्रेसला पुण्यामध्ये मोठं भगदाड पडणार असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तर जे युवक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस होते रोहन सुरवसे यांनी पार्थ पवारांची भेट घेतलेली आहे। शिरसाट आणि सुरवसे हे दोघेही युवक काँग्रेसच्या आंदोलनातील चेहरे होते, पण पार्टीने उपेक्षा केल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे, आणि त्यामुळेच कुठेतरी हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते।